होशील का? धर्मासाठी लढुनी मेले, धर्मासाठी लढुनी मेले, वीर तुझे पूर्वज ते सगळे, धर्मासाठी लढुनी मेले, धर्मासाठी लढुनी मेले, वीर तुझे पूर्वज ते सगळे, धर्मासाठी लढुनी मेले, वीर तुझे पूर्वज ते सगळे, तूच देश उद्धारासाठी, तूच राष्ट्र उद्धारासाठी काही करशील का? जागा होशील का? होशील का? होशील का? जागा होशील का? होशील का? हाही प्रयत्न व्यर्थ केला. आणि मग शिवबाचं सूत्र वासुदेवानं मनामध्ये आणलं की पंढरपेशी माणसं आपल्या उपयोगात येणार नाही, आणि म्हणून पुन्हा सोडला आणि 12 मावळात वासुदेव फिरू लागला. काय केलं? जमवोनी रानातल्या जाती, जमवोनी रानातल्या जाती, त्यांना बोलावी ती सायला घेती, दास शृंखला तोडणारा, भूमातेला सोडणारा, वेश सुतक्याचा त्यान केला, हो जी 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 वेश सुतक्याचा. जमभोनी रानातल्या जाती, चिंतनी इतिहासाच्या दिसती असंख्य नरवीरांच्या ज्योती. वासुदेव बळवंत विचार करताय, परमात्मा गोपाल कृष्णांनी गोपाळांना घेतलं आणि कंसाला त्याच्या घरात जाऊन मारलं. तो स्वजन आहे त्याच्यापेक्षा तो श्वजन आहे याचा जास्त विचार केला भगवंतांनी. आणि नात्याने किती जवळ होता मामा. 1 मामा इज इक्वल टू डबल मा. परमात्मा गोपाल कृष्ण जर सगळ्या गोपाळांना घेऊन कंसाला मारू शकतो, प्रभू श्री रामचंद्र वानरांना घेऊन रावणाला मारू शकतात, शिवबाबा मावळ्यांना घेऊन स्वराज्य निर्माण करू शकतात, तर या 18 पगड जातीच्या सह्याद्रीच्या लेकरांना गोळा करून मी भारतीय स्वातंत्र्य सूर्याचं अर्घ्यदान का नाही करू शकत? जमभोनी रानातल्या जाती, जमभोनी रानातल्या जाती, त्यांना बोलावी ती साह्याला घेती, दास शृंखला तोडणारा, भूमातेला सोडणारा, वेश सुतक्याचा त्यान केला, हो जी जी जी. जी 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 जी. त्याच दरम्यान भला मोठा दुष्काळ पडला. 3 महिन्यांची रजा घेऊन वासुदेव बळवंत सगळीकडे फिरले. एकट्या सोलापूर जिल्ह्यात 7,000 माणसं दुष्काळाने अन्नान्न करत मेले. वासुदेव बळवंतांचं अंतःकरण करचळून गेलं. आई जगदंबे, अगं का आपल्या लेकरांचा असा अंत बघतेस ग? या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु शक्ती रूपेण संस्थिता. आई, तुझी ती शक्ती आमच्या गात्रांमध्ये का नाहीये? माणसं अन्नान्न करून मरत होते, लोकांना प्यायला पाणी मिळत नव्हतं, आणि तिकडे इंग्रजी साहेबांच्या मडमा सुगंधित पाण्याने आंघोळी करत होते.
टीचभर पोटाची खळगी भरण्यासाठी माणसं पोरबाळ विकत होती आणि ख्रिश्चन मिशनऱ्यांना जणू ही सुसंधी वाटली आणि त्यांनी गावाच्या गाव बाटवायला सुरुवात केली. वासुदेव बळवंत करचळून करचळून रडू लागले. तेवढ्यात 7 जिल्हे नवीन निर्माण करण्यात आले. प्रत्येकी 6,000 रुपये पगाराचा एक कलेक्टर, असे 7 कलेक्टर महाराष्ट्रावरती लादण्यात आले. वासुदेव बळवंतांचं मन म्हणायचं, अरे चांडाळांनो, आमचं रक्त पिता आहात तुम्ही. 7 नवे कलेक्टर येत आहे. हा पैसा कुणाचा? तुमच्या बापाचा काय? आणि गावोगावी फिरून लोकांना जाग करण्याचा प्रयत्न केला आणि लक्षात आलं केवळ भाषण देऊन जर काम झालं असतं तर भगवंतानं भगवद्गीता सांगून अध्याय संपवला असता. यांना विश्वरूप दाखवल्याशिवाय हे पेटणार नाही. पारा मावळामध्ये फिरलं. रामोसी, भिल्ल, काटकी, गोंड 18 पगड जातीचे माणसं वासुदेव बळवंतांनी एकत्र केले आणि त्यांना स्वातंत्र्याची आणि राष्ट्रप्रेमाची ते शिक्षा देऊ लागले. स्वाभाविकच कार्यालयामध्ये रजा पडू लागल्या. बघता बघता वासुदेव बळवंतांकडे 300 रामोशी, भिल्ल, गोंड सगळे एकत्र आले. बघा, वासुदेव बळवंत जातीने ब्राह्मण सरदाराचा मुलगा, पण माझ्या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आम्ही शस्त्रविद्येत कमी पडायला नको म्हणून त्या काळच्या अंत्यजे समजल्या जाणाऱ्या राणबा महाराकडे आणि राघू मांगाकडे, लहुजी साळव्यांकडे वासुदेव बळवंत शस्त्रविद्या शिकायला गेले. दुसरी पत्नी जी होती ना, तिला सुद्धा शस्त्रविद्या वासुदेव बळवंतांनी शिकवली. नव्हे, रोज वासुदेव बळवंत घरी आल्यानंतर खांद्यावरती बंदूक धरून गोदुमाई फडके बंदुकीचे 2 बार काढायच्या आणि आपल्या नवऱ्याचं स्वागत करायच्या. याला म्हणावं सहधर्मचारिणी, हिला म्हणावं अर्धांगिनी, हिला म्हणावं सती. नवऱ्याच्या चितेत देह जाळणं तुलनेने सोपं, तेही कठीणच. नवऱ्याच्या चितेत देह जाळणं तुलनेनं सोपं, पण नवऱ्याच्या आदर्शासाठी कणा कणा न देह जाळणं त्याही पेक्षा खडतर. की घेतले व्रत हे न चंदतेने, लब्ध प्रकाश इतिहास निसर्ग माने, जे दिव्य दाहक म्हणून असावयाचे, बुद्ध्याची वाण करी हे धरिले सतीचे. वासुदेव बळवंतांची शस्त्रशाळा सुरू झाली. घोड्यावर बसून रपेट मारावी, शस्त्रबंदीचा कायदा इंग्रजांनी लागू केला आणि भारतीय समाज पुरुषाला शंड बनवला. शस्त्र वापरण्याचा अधिकार फक्त सिखांना आहे. त्या काळामध्ये शस्त्राचा परवाना घेतला आणि मिळतील तेवढी अत्याधुनिक शस्त्र वासुदेव बळवंतांनी घरात आणली. पुण्यामध्ये आताच्या सदाशिव पेठेत, जुन्या शुक्रवार पेठेत, नृसिंहाच्या मंदिराच्या बाजूला थिट्यांच्या वाड्यात वासुदेव बळवंत राहत होते. आणि लक्षात आलं आता गती वाढवली पाहिजे. 150, 200, 300, 350 मर्द मराठे एकत्र केले आणि वासुदेव बळवंत छत्रपती शिवाजी राजांच्या तसबिरी समोर त्यांना राष्ट्रभक्तीची शपथ देऊ लागले. या सगळ्यांच्या मध्ये वासुदेव बळवंतांना एक अलौकिक हिरा मिळाला. त्याचं नाव होतं दौलतराव नाईक. वासुदेव बळवंतांच्या या शाळेमध्ये अन्यान्य जे शिष्य येत होते त्याच्यात एकाचं नाव होतं बाळ गंगाधर टिळक, एकाचं नाव होतं ज्योतिराव फुले. अजून एक शिष्य त्यांच्याकडे यायचा, आडनाव होतं पटवर्धन. पळण्यात एवढा एक्सपर्ट होता की एकदा वानवडी ते पुणे हे अंतर इंग्रजी सोजिराच्या घोड्यापेक्षा वेगात यांनी पार केलं होतं. पुढे ते भारतीय स्वातंत्र्य संग्रामामध्ये मोठी भूमिका केली महर्षी अण्णासाहेब पटवर्धन हेच. मोरेश्वर साठे नावाचा एक मित्र होता, अख्खा मोठा घोडा असं हातात पकडायची शिपूट गरगर गरगर फिरवायचं, जमिनीवर ठेवायचं, ही मोरेश्वर साठ्यांची ताकद होती. रंगो महाजन, स्वतः गोदुमाई फडके, याशिवाय भवानी आणि चीमा नावाच्या 2 रामोशी महिला सुद्धा वासुदेव बळवंतांच्या सैन्यात होत्या. तो वासुदेव बळवंत फडके सिनेमा आला, त्या चीमा नावाच्या बाईचं वासुदेवांचे काही सुप्त संबंध होते असं दाखवण्याचा प्रयत्न त्याच्यात केलेला आहे.
अरे वासुदेव बळवंतांच्या मुलीचं लग्न ठरलं, त्या लग्नाला सुद्धा वासुदेव बळवंत गेले नाहीत। राष्ट्रकार्याच्या पुढे ते वासुदेव बळवंत एका रामोशीच्या स्त्री बरोबर अनैतिक संबंध ठेवतील काय? पण पु ल देशपांडे म्हणतात तेच खरंय, ज्यांच्या पायावर डोकं ठेवावे अशा आदर्श पावलंच आजकाल दुर्मिळ झाले आहे। आणि वासुदेव बळवंतांनी ठरवलं आता बाहेर पडायचं। 4 वर्षाची मुलगी आणि साधारण 14.5-15 वर्षाची आपली पत्नी। पत्नीला सांगितलं, अगं आता मी राष्ट्रकार्य करण्यासाठी बाहेर जाणार आहे, माझ्या बरोबर तुमची फरफट व्हावी अशी माझी इच्छा नाही। तुम्ही तुमच्या पद्धतीने जीवन जगायला स्वतंत्र आहात। तुमचे मामा जुन्नरला राहतात दामले, मी त्यांच्याकडे तुम्हाला पोहोचवतो आणि मग मी राष्ट्रकार्याला जातो। आणि दिनांक 19 फेब्रुवारी 1879 या दिवशी वासुदेव बळवंत आपल्या पत्नीचा निरोप घ्यायला घरात आले। 15-16 वर्षाची ती तरुण पोरगी, संसाराचं सुखी स्वप्न तिने रेखले हो। आणि एवढा तेजस्वी बलदंड पृथ्वीवरती चालणारा जणू नरेंद्र असा नवरा तिला मिळाला। आणि संसार किती वाट्याला आला हो। वासुदेव बळवंतांनी आत्मचरित्र लिहिलं, त्याच्यात ते म्हणतात, पहिल्या पत्नीने काही दागिन्यांची हौस भागवून घेतली, पण द्वितीय पत्नीने कधीही दागिन्यांसाठी अट्टाहास केला नाही। या गोधुमाई फडके शरीरानेही उफाड होत्या। आणि जुन्नरला दामले मामांकडे पोहोचवण्यासाठी दाराशी गाडी आणली आणि वासुदेव बळवंत आपल्या पत्नीचा निरोप घेत आहे। काय पाप पूर्व जन्माला केलंस गठाव कोणाला, काय पाप पूर्व जन्माला केलंस गठाव कोणाला, म्हणून या पती आला सख ये ग तुझ्या दैवाला। दोघांमधला संवाद ऐका मित्रांनो। काय पाप पूर्व जन्माला केलंस गठाव कोणाला, म्हणून या पती हा आला सख ये ग तुझ्या दैवाला। सदा कदा जातो स्वारीला सोडून सखे ग तुझला, काय पाप पूर्व जन्माला केलंस गठाव कोणाला। वासुदेव बळवंत म्हणतात, अगं असं काय तुझं दुर्दैव, माझ्यासारखा मूर्ख नवरा तुझ्या पदरी आला। आताची सुशिक्षित स्त्री असती तर लागली फॅमिली कोर्टात गेली असती। पण त्या स्त्रीनं उत्तर दिलंय बघा, ऐका। आजी भाग्यनाथ मम खुलले, म्हणून तव भार्या झाले, आपलेला तुम्ही वरले, हे जीवन पावन केले। कर्तव्य कर्म आचरिता, राष्ट्रस्तव तनुही पडता, होईल हर्ष मदनाता, झणी तोडा मम पाशाला, झणी तोडा मम पाशाला, झणी तोडा मम पाशाला। महाराज, राष्ट्रमातेच्या वेदीवरती शहीद व्हायला आपण निघाला आहात, मी भाग्यवान आहे। एक क्षण थांबा, क्षण एक गडे थांबा हो, मी पंचारती आणीन। क्षण एक गडे थांबा हो, मी पंचारती आणीन। डोळा भर तुम्हा पाहिन, प्रेमान दुष्ट काढीन। काय बोलते बघा, भारतीय स्त्रीचा आदर्श आहे। ब्रह्म तेथे माया, वृक्ष तेथे छाया, आणि पती तेथे जाया। क्षण एक गडे थांबा हो, मी पंचारती आणीन। डोळा भर तुम्हा पाहिन, प्रेमान दुष्ट काढीन। बोलली अशी ती अबला, बोलली अशी ती अबला, डोळ्यातून अश्रू ढळला, घळघळा कंठ गहिवरला, वाळून मग्ना झाला, झाली धन्य ती जीर 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 रर राजे। वासुदेव बळवंतांनी आपल्या पत्नीचा निरोप घेतला आणि तिला
जुन्नरला दामले मामांकडे पोहोचवलं आणि इकडे लोणीकंदच्या रानामध्ये आपल्या सगळ्या मर्द मराठ्यांना गोळा केलं. पाहोनी महाशिवरात्र जयकार महागर्जियला, पाहोनी महाशिवरात्र जयकार महागर्जियला, लोणीच्या रानामध्ये सुप्रसाद मग भाजियला, कोणाला हृदयी लावी कोणाला वस्त्रे देई, पाहून सुधीर शिपाई गरजवी रणाचे डंगे, वीरमणी वासुदेव फडके गरजवी रणाचे डंके, वीरमणी वासुदेव फडके. रोज अनुशासनबद्ध कवायत सुरू झाली. आपल्या सैन्याचे वासुदेव बळवंतांनी 4 भाग केले. काय थाट होता वासुदेव बळवंतांचा. वासुदेव बळवंत घोडीवरती हो स्वारजी, वासुदेव बळवंत घोडीवरती हो स्वारजी, वासुदेव बळवंत घोडीवरती हो स्वारजी, कमरेला लटके समशेर आणि रिव्हॉल्वर जी, संगतीला हुजऱ्या तयार कमरेला लटके रिव्हॉल्वर. आहा, आणि वासुदेव बळवंत बाहेर पडायचे. जाई स्वारीवर, जाई स्वारीवर हात टाकीना स्त्रिया मुलावर जी, धनिकांना छळतो गरिबांना नाही छळणार जी, धनिकांना छळतो गरिबांना नाही छळणार जी. आणि एकाच वेळी 4 दिशांना दरोडे पडू लागले. चारी जागी एकदम दरोडे पडले, सरकार आणि प्रजा ही सारे घाबरले. तितक्यात पुण्याला दैव आडवे आले, विश्राम आणि बुधवार वाडे जळाले. संबंध नव्हता फडक्यांचा, संबंध नव्हता फडक्यांचा, पुण्याला दैव आडवे आले, बुधवार आणि विश्राम वाडे जळाले. संबंध नव्हता फडक्यांचा, संबंध नव्हता फडक्यांचा, संबंध नव्हता फडक्यांचा आरोपी ठरले जी, संबंध नव्हता फडक्यांचा आरोपी ठरले जी. इंग्रज सरकार सावध होतं. आणि इंग्रजांच्या लक्षात आलं हे जे दरोडे पडतात हे केवळ धनलालसेने पडणारे दरोडे नाहीयेत. या दरोड्यांच्या मागे एक सुनियोजित सूत्र असलं पाहिजे. आणि तेवढ्यात 2 लोकांनी फितुरी केली आणि त्यांनी सांगितलं, महाराज सर, हे दरोडे काही रामोशी लोक टाकत नाहीयेत. पुण्यात राहणारा बामनाचा एक पोरगा ज्याला लोक महाराज म्हणतात तो ह्यांचा म्होरक्या आहे. इंग्रज सावध होता. मेजर डॅनियल ने मला, मेजर डॅनियल ने मला पकडायला वासुदेवाला, मेजर डॅनियल ने मला पकडायला वासुदेवाला. दोघांचा खेळ चालला, दोघांचा खेळ चालला. मेजर डॅनियल 1800 सैनिक घेऊन वासुदेव बळवंतांचा शोध घेत होता. आणि त्याच्या लक्षात आलं ही भारतीय माणसं पराक्रमात मोठे आहेत, पण यांची राष्ट्रनिष्ठा ही माणसं लवकर विकली जातात. आणि म्हणून आपल्या 4-5 माणसांना गोळा केलं आणि विचार केला की याला पकडायचं कसं. सांगितलं, हुजूर इनाम जाहीर करा. ही भारतीय माणसं पैशासाठी आपल्या आईला विकायला कमी करणार नाही. शस्त्र मिळालं हातात. एवढ्यात गव्हर्नराचा जाहीरनामा आला, एवढ्यात गव्हर्नराचा जाहीरनामा आला. जो पकडी वासुदेवाला,
जो पकडी वासुदेवाला, जो पकडी वासुदेवाला 6,000 रुपये बक्षीस देऊया वेळाजी, 6,000 रुपये बक्षीस देऊया वेळाजी. मित्रांनो, वासुदेव बळवंतांचं रेखाचित्र तयार करण्यात आलं आणि आज ज्याला आपण पोस्टर म्हणजे भित्तीपत्र म्हणतो, ती भित्तीपत्र जागोजागी पुण्याच्या आसपास झळकली आणि त्याच्यात लिहिलं होतं वासुदेव बळवंताला पकडून देणाऱ्याला 6,000 रुपये रोख देण्यात येतील. दौलतराव नाईकांना बघितलं आणि धावत धावत वासुदेवरांच्याकडे आला आणि सांगितलं, महाराज महाराज बाहेर जाऊ नका. ही चांडाळ माणसं तुम्हासनी काय कमी करणार नाहीत. सरदार दौलतराव काय झालंय, कशा पाहिजे एवढं गाजरतायचं. आणि त्याने ते भित्तपत्र वासुदेव बळवंतांना दिले. बस एवढंच. मला पकडून देणाऱ्याला 6,000 रुपये बक्षीस जर साहेब लावू शकतो, तर साहेबाचा हत्यारच आपण साहेबावरती उचलवू शकतो. एवढ्यात गव्हर्नराचा जाहीरनामा आला, जो पकडी वासुदेवाला 6,000 रुपये बक्षीस देऊया वेळाजी, 6,000 रुपये बक्षीस देऊया वेळाजी. वासुदेव बळवंतांनी विचार केला. त्यांनी जाहीरनामा छापला आणि लावला. मुंबईच्या गव्हर्नराचं आणि पुण्याच्या कलेक्टराचं, मुंबईच्या गव्हर्नराचं आणि पुण्याच्या कलेक्टराचं आणून द्यावं मुंडक मल्लासाचं, बक्षीस देईन मेसाचं, बक्षीस देईन मोठ 12,000च जी, देईन बक्षीस मोठ 12,000च जी, 12,000च जी, 12,000च जी. आणि जिथे वासुदेव बळवंतांचं पोस्टर लावलं होतं त्याच्या बाजूला पोस्टर लावला. आता मला सांगा, 6,000 जास्ती की 12,000 जास्ती? हा प्रकार कळला साहेबाला, हा प्रकार कळला साहेबाला. जाग्यावरती गारेगार झाला. आणि मुंबईचा गव्हर्नर मुंबई सोडून कलकत्त्याला पळाला. वासुदेव बळवंतांचे दरोडे जागोजागी पडतात आणि मेजर डॅनियल 1800 स्वारांची फौज घेऊन वासुदेव बळवंतांच्या मागावरती फिरतोय. वासुदेव बळवंतांनी दरोडा टाकावा, मिळालेली रक्कम मोजावी आणि त्या रकमेची विसार पावती त्या शेठला, त्या मारवाड्याला, त्या सावकाराला द्यावी. सांगावं, दादानू स्वराज्य मिळाल्यानंतर तुमची ही रक्कम याचा सहित परत करीन, काळजी करू नका. अहो, एके ठिकाणी वासुदेव बळवंतांनी दरोडा टाकला. त्या घरच्या बाईने सोन्याचे दागिने ओछ्यात लपवले. एका रामोशानं ते बघितलं आणि त्याने झडप घातली. त्या बाईशी झटापट सुरू झाली. त्या बाईनं त्या रामोशाच्या कानशिलात दिली. खरा प्रकार वासुदेव बळवंतांच्या लक्षात आला. पटकन पुढे गेले आणि सांगितलं, ताई चुकलं आमच्या माणसांचं, हे तुझं सोनं स्त्रीधन म्हणून आम्ही तुला देतो आहोत. मित्रांनो, कृतीपेक्षा कृतीच्या मागचं उद्दिष्ट श्रेष्ठ असतं. कृतीवरनं जर माणसाची किंमत केली तर पोट फाडणारा दरोडेखोर आणि ऑपरेशनच्या वेळी पोट फाडणारा डॉक्टर दोघंही सारखंच ठरतील. पण दरोडेखोर मारण्यासाठी कापतो आणि डॉक्टर वाचवण्यासाठी कापतो. ते उद्दिष्ट लक्षात घेतलं पाहिजे. 15 दिवसाचं वेतन दिलं आणि आपल्या सगळ्या शिपायांना घरोघर पाठवलं. पण हाय रे दुर्दैवा, त्या रामोशांच्या तोंडाला पैशाचं पाणी सुटलं आणि आता वासुदेव बळवंतांच्या नावाने परस्पर दरोडे घातले जाऊ लागले. वासुदेवांच्या कानावरती बातम्या आल्या आणि वासुदेव बळवंत हतबल झाले. एका ठिकाणी दरोडा टाकायला सगळे निघाले. दौलतराव नाईक आणि वासुदेव बळवंत फडके त्या गावावरती दरोडा टाकला. पळसप्याचे ओझे प्रख्यात. आणि तिकडून महिचाल नावाच्या डोंगराच्या आश्रयाने वासुदेव बळवंत येत असताना मेजर डॅनियलने चारही बाजूने वेढा घातला. दौलतराव नाईक आपल्या 150-200 साथीदारांसह वासुदेव बळवंतांच्या बरोबर होता. उंच जागेवरनं मारा करता येईल म्हणून वरच्या टेकडीवरती वासुदेव बळवंत सरकत होते आणि चारही बाजूने मेजर डॅनियल त्यांना आवडण्याचा प्रयत्न करत होता. आणि अशात एक गोळी सू 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 करत आली आणि दौलतराव नाईकाच्या छाताडाचा भेद घेऊन आर पार गेली. वासुदेव बळवंतांचा जणू हनुमंतच जमिनीवर पडला.
पटकन दौलतीचं डोकं मांडीवर घेतलं आणि सांगितलं, सरदार सरदार तुम्हाला मरता येणार नाही. सांगितलं, महाराज लाख गेले तर चालतील, लाखाचा पोशिंदा मरता कामा नये. महाराज मला मरू द्या, तुम्ही मोहर निघा. तुम्ही सुरक्षित जागी पोची पतूर इंग्रजी साहेबाला एक पाऊल मोहर टाकू देणार नाही. कडकडून मिठी मारली, मायबाप हो, या देशाचं स्वातंत्र्य अशा लाख लाख अनाम क्रांतीवीरांच्या हौतात्म्यातून आलेलं आहे हो. आम्ही या क्रांतीवीरांच्या बलिदानाचा अपमान करतो, म्हणतो दे दी हमें आझादी बिना खडग बिना ढाल. म्हणून सावरकर म्हणले, रणाविण स्वातंत्र्य कोणा मिळेना, असा भूतकालीन सिद्धांत जाणा. स्वराज्येच्छुने पाहिजे युद्ध केले, रणाविण स्वातंत्र्य कोणा मिळाले, रणाविण स्वातंत्र्य कोणा मिळाले. लाख लाख लोकांनी त्या मातृभूमीच्या स्वातंत्र्य यज्ञामध्ये आपल्या जीवनाची आहुती समर्पित केली. दौलतराव नाईक मारले गेले, वासुदेव बळवंत तिथून पुढे निघाले. सैन्य फितूर होतंय, जागोजागी त्यांच्याच विरोधात बंडाच्या बातम्या येतात. अशा वेळेला वासुदेव बळवंत आपल्या आराध्य दैवत असलेल्या भगवान दत्तात्रयांना शरण गेले. वासुदेव बळवंतांनी भगवान दत्तात्रयांचं रौद्र रूपातलं एकमुखी दत्ताचं चित्र काढून घेतलं होतं, त्याचं ते ध्यान करत असत. त्या काळचे संत परमपूजनीय गोंदवलेकर महाराजांच्याकडे गेले आणि सांगितलं, महाराज मी शिवाजी होतो, तुम्ही समर्थ व्हा, स्वराज्याचा आशीर्वाद द्या. गोंदवलेकर महाराजांनी सांगितलं, वासुदेवराव सांप्रत काळ आपल्याला अनुकूल नाही, कशासाठी हकनाक बळी जाता आहात. पण स्वातंत्र्याची आकांक्षा एवढं मूर्तिमंत रूप घेऊन हृदयात बसली होती की मृत्यू समोर दिसत असताना सुद्धा वासुदेव बळवंतांनी गोंदवलेकर महाराजांची निर्भत्सना केली आणि ते तिथून बाहेर पडले. स्वामी समर्थांच्याकडे गेले, त्यांनीही सांगितलं, वासुदेवराव काळ अनुकूल नाही, आता नका करू बंड. पण आत्मार्पणाची प्रेरणा इतकी दुर्दम्य होती की त्यांचंही न ऐकता वासुदेव बळवंत निघून गेले. पुढे जेव्हा वासुदेव बळवंत वारले ना, तेव्हा केवळ रामासाठी रडणारे गोंदवलेकर महाराज 3 दिवस आपल्या खोलीमध्ये स्वतःला कोंडून घेतलं हो आणि ढळ घळ 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 या हुतात्म्यासाठी रडले. वासुदेव बळवंत तिथून गाणगापूरला आले, संन्याशाचा वेश धारण केला, भगवी कफनी अंगात धारण केली आणि कोणी विचारलं आप कौन हो, तो सांगितलं हम काशी से आया है, संन्यासी है, काशीकर बाबा नावानं राहू लागले. पण परत दुर्दैव, पुण्यातल्या महिला मंडळाची एक ट्रिप गाणगापूरला गेली. पुण्याच्या महिला, पुण्याची गणना कोण करी. तिथे त्यांच्यातल्या एका बाईनं या काशीकर बाबाला बघितलं आणि तिच्या लक्षात आलं, या काशीकर बाबाचा चेहरा थिट्यांच्या वाड्यात राहणाऱ्या वासुदेव बळवंतांच्या चेहऱ्याशी मिळतोय. तिने घरी येऊन आपल्या नवऱ्याला सांगितलं. त्या नवऱ्याने हरिनारायण नावाच्या शिपायाला, फौजदाराला सांगितलं. त्याने आपल्या साहेबाला असं करत करत बातमी मेजर डॅनियल पर्यंत गेली. मेजर डॅनियलने तार पाठवली हैदराबादच्या निजामाला. अब्दुल हसन हक नावाचा फौजदार निजामानं त्याच्या बरोबर दिला. 1800 स्वार घेऊन मेजर डॅनियल आणि 300 स्वार घेऊन अब्दुल हसन हक वासुदेव बळवंतांना पकडायला निघाले. पण गाणगापूरच्या पुजाऱ्यांनी वासुदेव बळवंतांना बातमी पोहोचवली आणि सांगितलं, महाराज इथून लवकर निघा, तुमच्या जीवाला धोका आहे. रंगो महाजन आणि मोरेश्वर साठे 2 साथीदार बरोबर होते. अंगामध्ये ताप होता, दाढी वाढली होती, जटा विस्पारल्या होत्या, शरीर कृश झालं होतं. राजघराण्यात जन्माला आलेला हा राजबिंडा लोह पुरुष भिकाऱ्यासारखं जीवन जगत होता. भगवान दत्तात्रयांची प्रतिमा, युद्धशास्त्रावरील काही पुस्तकं, थोडे पैसे, असं सगळं घेऊन वासुदेव बळवंत पंढरपूर मार्गानं कर्नाटकामध्ये निघाले. आणि इकडे मेजर डॅनियल वासुदेव बळवंतांच्या मागावरती देवर नावडगी नावाच्या गावापाशी आले. त्याच्या अलीकडे भीमा नदी आहे. ती भीमा नदी दुथडी भरून वाहत होती. वासुदेव बळवंतांच्या अंगामध्ये ताप होता, पण आता थांबणं शक्य नाही, पुढे गेलं पाहिजे. नावाडी मिळत नाही. वासुदेव बळवंतांनी भीमेच्या पुरात उडी मारायचं ठरवलं. बालपणी दुर्गाडीच्या खाडीत पोहत होते आणि तेवढ्यात मीरा साहेब नावाचा एक मुसलमान नावाडी पुढे आला आणि सांगितलं, हुजूर तुम मादरे वतन के लिए अपनी जान निछावर करने पे तुले हो, चलो मैं तुम्हें उस पार लगा देता हूं. आपल्या होडक्यामध्ये बसवलं आणि वासुदेव बळवंतांना पलीकडे नेलं.
थोडे पैसे वासुदेव बळवंत त्याला देऊ लागले आणि सांगितलं की बाबा रे माझा सुगावा नहीं हुजूर, किसी को नहीं बताऊंगा, अल्लाह ताला की कसम, मेरे रब की कसम, कोई देखे या ना देखे अल्लाह देख रहा है, हुजूर मैं नहीं बताऊंगा. त्याने केवळ ते गुपित बंदिस्त ठेवलं नाही तर अलीकडच्या तीरावरती आल्यानंतर ज्या नावेवरती त्याचा उदरनिर्वाह होता ती नावच त्याने बुडवून टाकली. वासुदेव बळवंत देवर नावडगी नावाच्या गावात शिरले. रात्रीची वेळ, गावच्या पाटलाचा दरवाजा ठोकला. पाटील पाटील मला अन्न द्या, मला भूक लागली, मला आश्रय द्या, मला सहारा द्या. अंतःकरणामध्ये भक्ती होती हो, पण हा पेटता निखारा कोण घरात घेईल. सांगितलं महाराज मी तुम्हाला आश्रय नाही देऊ शकत, कृपया माफ करा. हा गावाच्या बाहेर एक बुद्ध विहार आहे, तिथे भिकारी लोक झोपतात, तुम्ही तिथे राहा, आम्ही कोणाला सांगणार नाही. रंगो महाजन मोरेश्वर साठे वासुदेव बळवंत त्या बुद्ध विहारामध्ये गेले. पावलं लडखडत होती, शरीरात ताप होता, डोक्यात केसात उवा पडल्या होत्या, दाढीत उवा पडल्या होत्या आणि एका हातात तलवार, दुसऱ्या हातात रिव्हॉल्वर आणि आपले काही थोडे पैसे घेऊन अंगात ताप असताना वासुदेव बळवंत ओल्या अंगानं त्या बुद्ध विहारामध्ये भिकाऱ्यांच्या मध्ये झोपले. पूर्ण शरीरावरती पांघरून ओढून घेतलं, पण बलदंड शरीर यष्टी काही झाकली जाते का हो. मेजर डॅनियल गावात आला, गावात धरपकड सुरू केली, गरिबांवरती अत्याचार सुरू केले आणि एक माणूस सहजगत्या बोलून गेला, धनी आम्हासनी ठाव नाही पण 3 माणसं बुद्ध विहाराकडे गेल्याची मी पाहिलं आहे. मेजर डॅनियल सावध पावलं टाकत हातात विजरी घेऊन बुद्ध विहारात आला. त्याने विजरीच्या प्रकाशात बघितलं 6.25 फूट उंचीचा हा बलदंड पुरुष निश्चितच हा वासुदेव बळवंत असला पाहिजे. ठुसक्या बांध्याचा आणि थुलथुलीत देहाचा मेजर डॅनियल त्याने पवित्रा घेतला आणि सिंहानं सावजावर उडी मारावी तशी वासुदेव बळवंतांच्या अंगावर उडी मारली. तो त्यांच्या छातीवर बसला, दोन्ही हातावरती पाय दिले. एका हातातलं रिव्हॉल्वर जागेला राहिलं, दुसऱ्या हातातली तलवार जागेला राहिली. अब्दुल हसन हकने रंगो महाजनला पकडलं, तिसऱ्याने मोरेश्वर साठ्यांना पकडलं आणि वासुदेव बळवंत इंग्रजांचे कैदी झाले. पुढे मग सोलापूर मार्ग करत करत वासुदेव बळवंतांना पुण्यात आणलं आणि पुण्यामध्ये वासुदेव बळवंतांवरती राजद्रोहाचा खटला भरण्यात. खटल्याचं कामकाज सुरू झालं. न्यूनहॅम नावाच्या बॅरिस्टर समोर खटला सुरू झाला. वासुदेव बळवंतांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्यात आलं. ज्युरींनी वासुदेव बळवंतांना विचारलं, मिस्टर फडके तुमच्यावरती राजद्रोहाचा आरोप ठेवण्यात आलेला आहे, तुम्हास तो मान्य आहे काय. वासुदेवराव काहीही बोलत नव्हते. दुसरा प्रश्न विचारला, मिस्टर फडके कोर्टात तुमची बाजू मांडण्यासाठी तुम्ही कोणी वकील नेमला आहे काय. अहो मृत्यूच्या कराल दाढेमध्ये गेलेल्या या वासुदेवरावाला त्याची वकिली करून स्वतः कोण दुःख ओढवून घेणार होत. उदास नजरेने वासुदेवरावांनी न्यायालयावरती नजर टाकली. पगडी मोठी की पगडीतलं डोकं मोठं असा प्रश्न पडावा असे मोठे मोठे विद्वान तिथे होते, पण त्यांच्या अंतःकरणात राष्ट्रभक्ती नव्हती. आणि आता जवळपास हे निश्चित झालं की वासुदेव बळवंतांचा खटला चालवण्यासाठी वासुदेव बळवंतांच्या बाजूने कोणी वकील उभा राहणार नाही, हे जवळपास निश्चित झालं. हरकत नाही, जशी प्रभूची इच्छा. आणि न्यायालयाचं कामकाज न्यूनहॅम साहेबांना सुरू केलं आणि तेवढ्यात नीरव शांतता असलेल्या त्या न्यायालयात बुलंद तोफेच्या आवाजासारखा एक आवाज घुमला. मी गणेश वासुदेव जोशी उर्फ सार्वजनिक काका वासुदेव बळवंतांचा वकील म्हणून या न्यायालयासमोर उभा राहतो आहे. सार्वजनिक सभेचे अध्यक्ष सार्वजनिक काका त्यांच्या पुढे उभे राहिले. एका वकिलानं कोट खेचला आणि सांगितलं, काका कळतंय का काय करता आहात. म्हणले कळतंय. काय होईल. वासुदेव बळवंतांबरोबर गणेश वासुदेव जोशाला फाशी जावं लागेल एवढंच ना, मी त्यासाठी सिद्ध आहे. खटला चालला. नाना हरिदास सरकारी वकील, महादेव चिमणाजी आपटे आणि सार्वजनिक काका वासुदेव बळवंतांचे वकील. पण इंग्रजांचं कपट असं होतं की मुस्लिम ज्युरी, ख्रिश्चन ज्युरी आणि हिंदू ज्युरी, हिंदूंची मायनॉरिटी, ख्रिश्चन आणि मुस्लिमांची मेजॉरिटी. आणि मग ज्युरीने निकाल दिला की वासुदेव बळवंत गुन्हेगार आहेत, यांना फाशीच दिली पाहिजे. तिथे वासुदेव बळवंतांना विचारलं, तुम्हाला बोलायचंय काय. वासुदेव बळवंतांची जबानी मुळात ना आपण वाचा, मायबाप हो.
वासुदेव बळवंत म्हणले, मी या मातेचा सुपुत्र आहे, या मातेला दुःख वेदनातून सोडवणे हे माझं आद्य कर्तव्य आहे. उत्तम जबानी आहे, राष्ट्रभक्तीचा उत्तुंग नमुना. आणि शेवटच्या कडव्यामध्ये वासुदेव बळवंतांनी दोन्ही हात जोडले आणि संपूर्ण हिंदुस्थानातल्या जनतेला प्रार्थना केली, अहो माझ्या हिंदुस्थानवासी बंधू आणि भगिनींनो, तुम्ही अन्नान्न करीत मरत होतात आणि तडफडत होतात. इंग्रजांचं राज्य तुमच्यावरती कराल वरवंटा फिरवत होता. अशा वेळेला तुम्हाला स्वातंत्र्य देण्याचा एक अल्पसा प्रयत्न मी केला. पूर्व कालामध्ये देवतांचं राज्य प्रस्थापित करण्यासाठी महर्षी दधीचींनी आपल्या अस्थिंचं वज्र तयार करून देव संस्कृतीचं संरक्षण केलं होतं. तेवढं सद्भाग्य तर मला मिळालं नाही. मायबाप हो, तुमची जमेल तेवढी सेवा करण्याचा मी प्रयत्न केला. मी अपयशी झालो, कृपा करा आणि मला माफ करा, मला माफ करा. क्षमा मागितली. वासुदेव बळवंतांना अंदमानला पाठवण्याचं निश्चित झालं. पण मग तेवढे दिवस जर वासुदेव बळवंतांना ठाण्यामध्ये ठेवलं मुंबईत, तर कदाचित युद्धाचा भडका उडेल. म्हणून त्या काळच्या रेल्वेमध्ये ठाण्यात एका बोगीत वासुदेवांना बसवलं. तिथून ती रेल्वे ठाण्याहून भुसावलला न्यायची आणि भुसावलहून परत ठाण्यात आणायची. लोकांना कल्पना येऊ द्यायची नाही. आणि अचानक गव्हर्नरच्या लक्षात आलं की वासुदेव बळवंतांना अंदमानला पाठवून चालणार नाही. का? 1857च्या स्वातंत्र्य समरातले काही क्रांती सिंह तिथे शिक्षा भोगतात. हा त्यांच्यात गेला तर हा क्रांतिकारकांच्या नंदनवनात जाईल आणि तिथे स्वातंत्र्याचा भुभुक्कार करेल. म्हणून ऑल ऑफ ए सडन निर्णय बदलला आणि अंदमानच्या ऐवजी वासुदेव बळवंतांना एडनला पाठवण्याचं ठरलं. मुंबईच्या गोदीमध्ये SS तेहरान नावाची बोट उभी राहिली आणि हातामध्ये मनामनाच्या साकळ्या घातलेले वासुदेव बळवंत आरोपी सारखे त्या बोटीच्या दिशेने जायला निघाले. चरित्रात नोंद आहे मायबाप हो, एक युरोपियन तरुणी बाणाच्या वेगाने आली आणि तिने पटकन वासुदेव बळवंतांच्या गळ्यामध्ये हार घातला आणि सांगितलं, मिस्टर फडके, आय एम प्राऊड ऑफ यू. राष्ट्रमातेसाठी तुम्ही जो त्याग करता आहात त्याचा मला मी युरोपियन असली तरी अभिमान आहे, असं ती म्हटली. गळ्यात हार घातला, वासुदेव बळवंतांचा अभिष्ट चिंतन केली आणि आली तशी निघून गेली. एका छोट्या नावेत बसवायचं आणि SS तेहरानवरती न्यायचं. तेवढ्यात वासुदेव बळवंतांनी सगळीकडे दीनवाण्या नजरेने बघितलं आणि त्या जनसंमर्दाला उद्देशून ते म्हणले, अहो आता मी माझ्या मातृभूमीपासून दूर जातोय. माझ्या मातृभूमीचा सहवास मला मिळणार नाही. तुम्हाला विनंती आहे, थोडीशी माझ्या मातृभूमीचे रजक्कण माझ्या हातामध्ये द्या. तेच माझ्या उराशी कवटळून मी माझ्या आयुष्याच्या शेवटच्या घटका मोजीन. पण इंग्रजी बुक शिकलेल्या शाण्या माणसांनी ही जोखीम पत्करली नाही. एक छोटस पोरग पटकन धावत धावत पुढे आलं. त्याने एक मळक्या कापडाचा तुकडा घेतला, त्याच्यात थोडीशी पसाभर माती घेतली, त्या कापडात बांधली आणि ती बांधलेली पुरचुंडी वासुदेव बळवंतांच्या हातात दिली आणि सांगितलं, महाराज तुम्हाला माझा प्रणाम आहे. मातृभूमीच्या मातीची एक पुरचंडी हातामध्ये घेऊन वासुदेव बळवंत तेहरान बोटीवरती चढले आणि एडनच्या तुरुंगाकडे जायला निघाले. या एडनच्या तुरुंगामध्ये सांगलीचे एक डॉक्टर होते. त्यांचं डॉक्टर कर्वे नाव त्यांचं. त्या एडनच्या तुरुंगामध्ये वासुदेव बळवंतांना ठेवलं. विषम हवामान, खायला पुरेसं अन्न नाही आणि अशा परिस्थितीमध्ये वासुदेवरावांचा बलदंड देह कणाकणानं क्षणाक्षणानं झिजू लागला. देह झिजत होता पण अंतःकरणातली स्वातंत्र्याची उर्मी मात्र सतत टवटवीत होती. आणि एका रात्री वासुदेव बळवंतांनी निश्चय केला, योजना ठरली, अंगातली सगळी ताकद एकत्र केली आणि हातातल्या मनामनाच्या बेड्या काढकन तोडून टाकल्या. गळ्यात असलेली बेडी उतरवली, खाली टाकली. अगोदरच मिळवून ठेवलेले सामान्य कपडे अंगात घातले. आता वासुदेव बळवंत बेडीच्या बंधनातनं मुक्त होते. पण जेलच्या कोठडीतल्या एवढ्या मोठ्या दरवाजाचा अडसर त्यांना होता. विषम वातावरणात इंग्रजांच्या कैदेत शरीर क्षीण झालेल्या वासुदेव बळवंतांनी त्या संपूर्ण दरवाजाला हात घातला आणि मुळातल्या बिजागिऱ्यांसहित तो दरवाजा वासुदेव बळवंतांनी डोक्यावर उचलला आणि दमदार
पण निस्तब्ध पावलं टाकत 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 वासुदेव बळवंत तो दरवाजा घेऊन जेलच्या भिंतीपर्यंत पोहोचले. 7-8 फूट उंचीचा तो दरवाजा जेलच्या भिंतीला लावला. त्या दरवाजावरनं जेलच्या भिंतीवर चढले, धडांकन बाहेर उडी मारली आणि वासुदेव बळवंतांनी स्वातंत्र्याचा पहिला मुक्त श्वास त्या भिंतीच्या पलीकडे घेतला. रात्रीचे जवळपास 12 वाजले होते. पहारेकरी ओरडत होते, सोने वाले जागते रहो. आणि त्या एडनच्या तुरुंगापासून वासुदेव बळवंत समुद्राच्या किनाऱ्याकडे जात होते. त्या गावाचं नाव आहे वीर ओबेद. रात्री दरवाजे बंद व्हायचे, सकाळी 5ला दरवाजे उघडायचे. वासुदेव बळवंत तिकडे वेगाने जात होते आणि तेवढ्यात पहाऱ्यावरच्या शिपायाने बोंबाबोंब केली, कैदी भाग गया, कैदी भाग गया, कैदी भाग गया. येऊन बघितलं, नुसता कैदी पळाला नव्हता तर दरवाजा घेऊन पळाला. सगळीकडे विजेऱ्यांचा प्रकाश टाकण्यात आला. भिंतीला लावलेला दरवाजा बघितला, पडीकडे बघितलं आणि पटकन घोडेस्वारांची एक तुकडी वासुदेव बळवंतांना पकडण्यासाठी बाहेर पडली. समुद्राच्या ओल्या वाळूमध्ये 12 मैल वासुदेव बळवंत पडले. अजून सकाळ व्हायची होती, दरवाजा उघडायचा होता. तिथली भाषा त्यांना येत नव्हती. एका कोपऱ्यात दडून बसले. पण आलेल्या सोजिरांनी प्रत्येकाचा शोध घेतला आणि हाय रे हाय दुर्दैव, भारतीय स्वातंत्र्याकांक्षेचा हा मूर्तिमंत महामेरू इंग्रजांच्या तावडीत सापडला. मेलेल्या डुकराला दोरखंड बांधून ओढावं तसं साहेबाने वासुदेव बळवंतांना 12 मैल समुद्राच्या ओल्या मातीतनं ओढत 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 कैदेत आणलं. आणि आता वासुदेव बळवंतांच्या साठी एक चारपाई तयार केली, पलंग. त्याच्यावर त्यांना ठेवायचं. पलंग जमिनीला बांधला आणि वासुदेव बळवंतांना साखळ दंडाने बांधलं. आणि इथे वासुदेवांना क्षयाची बाधा झाली. हनुवटीला छिद्र पडलं, अन्न पोटात जाईना, गेलेलं अन्न पचेना आणि वासुदेव दिवसेंदिवस क्षीण होऊ लागले. डॉक्टरची ट्रीटमेंट सुरू केली, पण वासुदेव म्हणले, डॉक्टर आता मला वाचवू नका. या देहाच्या कुडीत ना हा माझा प्राण लवकर मोकळा होऊ दे, म्हणजे मी पटकन मुक्त होईल, परत नवा जन्म घेईल आणि माझ्या राष्ट्रमातेच्या स्वातंत्र्याचा यज्ञ मी परत पुढे चालवेल. डॉक्टरनी म्हणावं, महाराज आत्महत्या करणं पाप आहे, असं करू नका. हतो वा प्राप्यसी स्वर्गम जित्वा वा मोक्षसे वही. हळूहळू दिवस जात होते आणि 17 फेब्रुवारी 1883 सकाळपासून आता वासुदेव बळवंत वेड्यासारखं वागत होते. डॉक्टर तपासायला आले, विचारलं, महाराज काय होतं? ते म्हणले, अहो मला माझी आई सापडत नाही, मला माझी आई सापडत नाही हो. माझ्या आईला शोधण्यासाठी मी इथे आलोय, कोणीतरी मला माझी आई आणून द्या. सगळं सामान अस्ताव्यस्त पडलं होतं. क्षीण झालेला देह, डोळे क्षीण झाले होते, मंद 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 क्षीण होत होते. डॉक्टरच्या लक्षात आलं, वासुदेव बळवंत ती मातीची पुरचुंडी शोधतात. पटकन एका वळकटीच्या खाली असलेली मातीची पुरचुंडी उचलली आणि सांगितलं, महाराज तुम्हाला हे हवंय का? हो हो हो, ही माझी आई आहे, ही माझी आई आहे, ही माझी आई आहे, ही माझी आई आहे, अशी छातीशी लावली. तिकडे एडनच्या समुद्राच्या पृष्ठभागावरती दिनमणी अस्ताचलाला चालला होता. संध्याकाळचे 4:20 झाले आणि वासुदेव बळवंत फडके, आई 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 भारत माते, आई 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 असं करतात. ते डॉक्टरने ती पुरचुंडी सोडली. भारत मातेचे रजक्कण वासुदेव बळवंतांच्या सर्वांगाला लावले आणि निष्ठुर काळानं 4:20 वासुदेव बळवंतांवरती घाला घातला आणि भारतीय स्वातंत्र्याचा मूर्तिमंत असा हा दिनकर त्या एडनच्या समुद्रामध्ये लुप्त झाला. वासुदेव बळवंतांच्या नंतर 57 वर्ष गोदुमाई फडकेंनी वैधव्यात काढली. मायबापू संपली माझी कथा. कवी म्हणाले, परिजयाच्या दहनभूमीवर नाही चिरा नाही पणती. अरे ज्यांनी देशासाठी काही केलं नाही त्यांच्या राजघाटावरती समाध्या आहेत आणि ज्यांनी देशासाठी स्वतःच्या प्रपंचाचा स्मशान घाट केला त्यांना आज आपण पायदळी तुडवतो आहोत. एक शायर म्हणला, शहीदों की चिताओं पर लगेंगे हर बरस मेले, वतन पे फिदा होने वाले का बाकी यही निशा होगा. आजही जर आपण एडनला गेलात मायबापू आणि त्या एडनच्या त्या
जेलच्या भूमीला कान लावलं आणि विचारलं की वासुदेवराव, तुमच्या आत्म्याला मला काही संदेश द्यायचा आहे का हो? तर तिथे घुटमळणारा त्यांचा आत्मा म्हणेल, भारत देश महान, अमुचा भारत देश महान.